तानिया आणि व्हॅलेंटिना पैसे घेऊन पळून जात होते हे दिसतंय। उझबेकिस्तानची रहिवासी तानिया कासातोव्हा, रशियाची स्टोर इन्चार्ज व्हॅलेंटिना या दोघी यात दिसताय। तर तेव्हा कर्मचारी यांनी त्यांना अडवलं, मात्र त्या पळून गेल्या। हेच दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। साम टीव्हीवरती हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ तुम्ही पाहताय। खरं तर मुंबईमध्ये सध्या टोरेस कंपनीतील आर्थिक घोटाळ्यामुळे मोठा गदारोळ माजलेला आहे आणि अशातच हा महत्त्वाचा व्हिडिओ समोर आलाय। तर आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, आपण हा व्हिडिओ पाहतोय, खळबळ माजवणारा व्हिडिओ आहे। या दोघी सुद्धा पैसे घेऊन पळून गेलाय, काय सांगतोय व्हिडिओ? टोरेस कंपनीमध्ये करोडो लोकांनी जी गुंतवणूक केली होती ती संपूर्ण गुंतवणूक घेऊन टोरेस कंपनीचे काही जे कर्मचारी आहेत ते पसार झाले आहेत आणि त्याच्यामध्ये करोडो जे मुंबईकर आहेत त्यांचे सगळ्यांचे पैसे खरं त्याच्यामध्ये गेलेले आहेत। आणि याच प्रकरणातला एक महत्त्वाचा व्हिडिओ सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर दोन परदेशी महिला आहेत ज्या त्या एका केबिनमध्ये आहेत, एका रूममध्ये आहेत आणि त्या ठिकाणी पैसे ठेवलेले होते आणि तेच पैसे घेऊन ह्या महिला पळत असल्याचा दावा केला जात आहे। आपण जर बघितलं तर जे त्या संपूर्ण स्टोअरमधले जे कर्मचारी होते त्यांनी या महिलांना अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि त्या संदर्भातील हे सगळं जे दृश्य आहे ते सध्या या कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर टोरेस कंपनी याच्यानी अनेक खरं तर मुंबईकरांना, अनेक लोकांना जशा पद्धतीने लुटलेलं आहे, करोडो रुपये घेऊन हे सगळे लोक जे ते पसार झालेले आहेत। अनेक लोकांना पैसे असतील, सोनं चांदी असेल किंवा मग हिरे असतील याच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं रिटर्न्स मिळेल अशा पद्धतीने आम्हीच दाखवलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे करोडो मुंबईकरांनी खरं तर याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते आणि या हे सगळे पैसे घेऊन काही लोक इथून पळून गेलेले आहेत आणि त्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ सध्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं तर खरं तर अनेक काही जे लोक होते त्यांना सुद्धा खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र अनेक लोकांची लूट झालेली आहे, अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे आणि या दृष्टीने सध्या पोलीस तपास करत आहे। मात्र समोर आलेला व्हिडिओ हा आपल्याला पाहायला मिळतो। याच्यामध्ये आपण पाहतोय की अनेक लोकांची इथे फसवणूक झाली आहे रुपाली, आणि तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगितलं की नेमका हा घडलेला प्रकार काय आहे, त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहू। तर हा महत्त्वाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीवरती पाहताय, ती म्हणजेच दादर या ठिकाणी टोरेस कंपनीमध्ये जो आर्थिक घोटाळा झालाय त्यामध्ये दोन जणी तानिया आणि व्हॅलेंटिना पैसे घेऊन पळ काढताना या व्हिडिओत दिसतायत।